काटकोन त्रिकोणात, मग तुम्हाला आकृती कोणाची काढावी लागेल? काटकोन त्रिकोणाची. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात का, ते मूळ काटकोन त्रिकोणाशी काय असतात? परस्पराशी काय असतात? समरूप असतात. आता इकडे लक्ष द्या 2 मिनिटं. पहिली गोष्ट, काटकोन त्रिकोणाची आकृती काढून घ्यावी लागेल. ओके ना. हा काटकोन त्रिकोण झाला तुमचा. या काटकोन त्रिकोणामध्ये समजा आपण काटकोन त्रिकोणामध्ये हा ए, हा बी आणि हा कोण त्रिकोणात काय आहे? ए बी सी. आणि काय करायचं नंतर? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंब, लंब तुम्हाला समजतो ना, लंब टाकावा लागेल. शिरोलंब म्हणजे लंब टाकावा लागेल. आता इथून तो इथं लंब टाकलाय असा. मला सांगा, लंब टाकल्यावरती काय होतं? लंब टाकल्यावर त्या ठिकाणी काय होतं? 90 अंशाचा कोन तयार होतो. होतो की नाही? काय होतो? 90 अंशाचा. आता मी हा काय केला ना, बी डी, हा काय टाकला? ए सीला काय टाकला? लंब टाकला. काय टाकला? ए सीला लंब टाकला. लंब टाकल्यावरती काय होतं म्हणे? जे दोन त्रिकोण तयार होतात का, कोणते दोन त्रिकोण तयार झाले? बघा, एक झाला तुमचा ए डी बी आणि दुसरा तुमचा झाला बी डी सी. झाले दोन त्रिकोण तयार. हां, हे दोन त्रिकोण जे आहे का एकमेकांना काय असतात? ते काय असतात? मूळ काटकोन त्रिकोण. मूळ काटकोन त्रिकोण कोणता बोला? ए बी सी. ए बी सी हा मूळ काटकोन त्रिकोण आहे. आणि मूळ काटकोन त्रिकोण काय असतात? त्रिकोणाशी काय असतात? व परस्परांशी समरूप असतात. परस्परांशी म्हणजे काय माहिती आहे का? इकडे काटकोन त्रिकोण तुमचा मूळ कोणता आहे माहिती आहे का? ए बी सी हा मूळ काटकोन त्रिकोण आहे. ओके, ए बी सी हा तुमचा मूळ काटकोन त्रिकोण. आणि तुमच्या ह्या ठिकाणी ह्या शिरोलंबामुळे, बी डी ह्या शिरोलंबामुळे तुमचे दोन त्रिकोण तयार झाले. एक त्रिकोण तयार झाला तुमचा ए डी बी, दिसतो तुम्हाला? एक नंबरचं नाव देतो. दुसरा तयार झाला आहे बी डी सी, हा दिसतो का? दोन त्रिकोण तयार झाले. झाले दोन त्रिकोण तयार. हो, हे दोन त्रिकोण त्या मूळ त्रिकोणाशी काय समरूप असतात आणि परस्परांशी बी काय असतात? समरूप असतात. आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये आपला पहिलाच थेरम आहे हा समरूप त्रिकोण, समरूपता आणि काटकोन त्रिकोण. कोणता? समरूपता आणि काटकोन त्रिकोण. आपल्याला पायथागोरस थेरममध्ये 1 नंबरचा त्रिकोण हा घ्यायचा. ह्या त्रिकोणावरून 2 नंबर तुमचा जॉमेट्रिक मीन तयार होतो, म्हणजे भूमितीय मध्याचा त्रिकोण प्रमेय तयार होतं. आणि त्यानंतर पायथागोरस तयार होतं. समजलं का? असं प्रत्येकच थेरम हा एकमेका थेरमवरती डिपेंडेड अवलंबून आहे. म्हणून आपण काय करतो? पहिल्यांदा 1 नंबरला हा थेरम घेणार. आता वरती लक्ष द्या. तुम्हाला करायचं काय? तुम्हाला त्यांनी गिवनमध्ये दिलेली आकृती काढली. गिवनची कोणती रे? बघा, गिवन म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात? पक्ष म्हणतात. कलर चेंज करू का? ठीक आहे, मराठीत पक्ष लिहितो. काय म्हणतात त्याला? पक्ष लिहितात. पक्ष म्हणून तुम्हाला त्यांनी काय दिलं माहिती आहे का? इकडे एक त्रिकोण आहे. त्रिकोण कोणता? त्रिकोण ए बी सी आहे का? त्रिकोण तुम्हाला ए बी सी दिला आहे. आणि त्या त्रिकोणाचा एक कोण आहे तुमचा कोणता? ए बी सी. हा तुमचा किती? 90 अंशाचा कोण आहे का? हो, त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण आहे. आणि त्या त्रिकोण ए बी सी मध्ये बघितला आपण, हा जो तुमचा ए बी सी जो आहे तुमचा कोण, तो किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या त्रिकोण मध्ये बी डी वर काय आहे? तुमच्या ए सी वर म्हणजे काय केलं आहे? रेख तुमची बी डी ही कोणाला लंब आहे? कोणत्या? कर्ण ए सी वर लंब आहे. कर्ण काय आहे? ती ए सी वर लंब आहे. इथं लंब आहे ना ती. समजा तुम्हाला एवढं कशामध्ये दिलं? पक्षामध्ये दिलेलं आहे. कशामध्ये दिलं आहे? पक्ष. पक्ष नंतर आपण कोण लिहितो पुढे? की डबल साध्य. तुम्हाला साध्य काय करायचंय? काय साध्य करायचंय? साध्य काय करायचंय? बघ इथून बघा, इथून पुढं काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते इथून पुढं मूळ काटकोन त्रिकोणाशी, म्हणजे समजा 1 नंबरचा त्रिकोण तुम्ही तयार झाला कोणता? ए बी डी. त्रिकोण कोणता? ए बी ए डी बी असेल रे. ए डी बी, ए डी बी हा त्रिकोण तुमचा मूळ त्रिकोणाशी, मूळ त्रिकोण कोणता तुमचा? त्रिकोण ए बी सी. ए बी सी ला काय आहे? समरूप. 1 नंबरला दाखवायचंय. 2 नंबरला परत दुसरा त्रिकोण झाला कोणता रे? बी डी सी. दिसतोय का? बी डी सी हा त्रिकोण तुमचा परत तुम्हाला मूळ त्रिकोणाशी म्हणजे कोणत्या? ए बी सी ची तुम्हाला दाखवायचं आहे, समरूप दाखवायचं आहे. अजून त्यांचं म्हणणं काय? आता हे झाले मूळ त्रिकोणाचे समरूप. आता नंतर ते म्हणताय लास्टला ते परस्परांशी पण समरूप आहे म्हणे. परस्पर म्हणजे काय? एकमेकांना पण काय? समरूप आहे. म्हणजे कोणकोणते त्रिकोण तुमचा 1 नंबरला ए डी बी हा समरूप असणारे बी डी सी ला समरूप आहे का? हे तुम्हाला साध्य करायचंय. कळलं का? आता सर्वात मोठं साध्य झालं. तुम्हाला काय लिहायचं नंतर?
रचना करायची गरज होती का? केलेली रचना नाही केलेली रचना करू मग डायरेक्ट सिद्धता. चला आता आपल्या 1 नंबरला कोणता त्रिकोण समोर दाखवायचे त्याच त्रिकोणात बघायचं. 1 नंबरला कोणते त्रिकोण समोर दाखवायचे आपल्याला? हे 2 त्रिकोण तुम्हाला समोर दाखवायचे. कोणकोणते? ए डी बी आणि कोणता त्रिकोण ए बी सी. बघितले तुम्ही त्रिकोण ए डी बी व त्रिकोण ए बी सी मध्ये, ए डी बी व काय ए बी सी मध्ये दोघांमध्ये जर आपण बघितलं तर तुमच्या त्रिकोण ए डी बी वरती लक्ष द्या. ए डी बी या त्रिकोणात आपण जर बघितलं, ए डी बी मध्ये बघितलं आपण, तर तुमचा काय माहिती आहे का? बी ए डी हा कोण बघा बरं. बी ए डी, बी ए डी आणि इकडे एक कोण आहे बघा. कोणता रे? बी ए सी. हा मोठ्या त्रिकोणामध्ये कोणता अँगल? काय? बी ए सी. हे दोन्ही कोण आहे बघा. हा बी ए डी म्हणजे हाच कोण आणि बी ए सी म्हणजे हाच कोण आहे का? सामायिक कोण येतो. काय? सामायिक कोण. काल इथपर्यंत 2 नंबरची गोष्ट अजून आपण बघितली त्याच्यामध्ये. या त्रिकोणामध्ये बघितलं आपण ए डी बी मध्ये, ए डी बी हा बी एकरूप आहे. कोणाला माहिती आहे का? ए बी सी ला. सांगा बरं का बरं एकरूप आहे हा? 90 अंशाचे कोणते आहे ना. बघा ना, हा ए डी बी इथं हा परपेंडिक्युलर लंब पडलाय म्हणजे 90 तयार झाला आणि हा इथं लंब पडलाय म्हणजे हा 90 तयार झाला. ओके ना. म्हणजे तुमचा काय होणार आहे ठिकाणी ए डी बी आणि ए बी सी हे तुमचे काय होणार आहे? 90 अंशाचे कोण येते. काय आहे का? मला सांगा, जर 2 त्रिकोणांमध्ये जर 2 कोण सारखे असतील किंवा एकरूप असतील तर आपण ते 2 त्रिकोण काय म्हणू शकतो? समरूप म्हणू शकतो. कोणत्या कसोटीनुसार? समरूपतेची कोको कसोटी नुसार. समरूपतेच्या कोको कसोटीनुसार तुम्हाला काय मिळाले? हे 2 त्रिकोण तुम्हाला समरूप मिळाले. 1 नंबरला जातो तुम्ही आता. ओके. 2 नंबरमध्ये बघा कोण कोण बघायचंय बघा बरं. दोघांमध्ये बघितलं आपण त्रिकोण कोणता रे? बी डी सी व त्रिकोण बरोबर मूळ त्रिकोण कोणता? ए बी सी. बी डी सी मध्ये आपण बघितलं, बी डी सी मध्ये बघितलं बी सी डी बघा बरं. बी सी डी याच्यामध्ये बी सी डी एकरूप कोण कोणता रे? बी सी डी. एकरूप कोण कोणता? सांगतो ए सी बी. म्हणजे बी सी डी मध्ये आपण बघितलं हाच कोण आणि ए सी बी मध्ये पण बघितलं आपण कोणता? हाच कोण. दोन्ही बी कोण काय एकरूप आहे ना. कोणता? त्रिकोण बी सी डी. त्रिकोण बी सी डी एकरूप कोण कोणता असेल? ए सी बी. काहीला हा गोंधळ होतोय सर. बी सी डी आताच घेतला, बी सी डी घेतला मी, बी डी सीच्या त्रिकोणामधला बी सी डी घेतला. समजलं ना. ह्या त्रिकोणामध्ये बघा फक्त एक तुमचा मूळचा त्रिकोण बघा. ओके. नंतर घेतला मी ए सी बी म्हणजे हा मोठा त्रिकोण बघितला. दोघांमध्ये दोन्ही बी काय तुमचे ते सामायिक कोणच आहे. दोन्ही बी काय ते सामायिक कोणच आहे. कोणकोणते रे? त्यांच्या पुढे तुम्ही सामायिक कोण. ओके. बी सी डी आणि कोणता? ए सी डी. हे दोन्ही पण आपण सी कोण बघितला आपण दोघांचा काय तो सामायिक कोण आहे. आता आपण एकदा घेऊन बघतो बघा. अँगल कोणता का? बी डी सी. बी डी हा बी डी सी बघा. हा बी डी सी तुमचा कोण बी डी सी आणि कोणता कोण रे? एकरूप कोण कोणता असणार आहे? ए बी सी. आहे की नाही? ए बी सी हे दोन्ही पण तुमचे काय आहे बरोबर 90 अंशाचे काय आहे का? परत म्हणणार या ठिकाणी मग त्रिकोण तुमचा बी डी सी हा समरूप त्रिकोण तुमच्या कोणत्या त्रिकोणाला? ए बी सी ला. याला 2 म्हणतो मी. कोणती कसोटी? समरूपतेची कोणती कसोटी? कोको कसोटी. कळालं का? समीकरण 1 मध्ये बघितलं आपण की तुमचा ए डी बी हा ए बी सी ला समरूप आहे.
म्हणजे तुमचा ADB हा काय ABCला पूर्ण ABCला काय समरूप आहे. आणि नंतर 2 मध्ये बघितलं आपण परत तुमचा BDC हा कशाला ABCला काय समरूप आहे. साधी गोष्ट आहे, हा त्रिकोण ह्या मोठ्या त्रिकोणाला समरूप आहे, हा त्रिकोण पण ह्या मोठ्या त्रिकोणाला समरूप आहे. म्हणजे काय म्हणजे दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे कोणती ABC. म्हणजे 100% जर याला ABC समरूप आहे आणि याला पण ABC काय समरूप आहे तर आपण म्हणू शकतो समीकरण 1 2 3 वरून, समीकरण 1 व 2 वरून काय म्हणणार की हे तिघं बी एकमेकाला काय असणार आहे समरूप. म्हणजे कोणकोणते त्रिकोण कोणता ABC हा बोला त्रिकोण ABC हा कशाला त्रिकोण ADB ला पण काय असणार आहे समरूप आणि त्रिकोण BDC ला बी काय असणार आहे समरूप. दुसरी गोष्ट म्हणजे आणि हे दोन्ही पण एकमेकांना काय असतील मग समरूप. कोणकोणते त्रिकोण ADC ADB आणि कोणता समरूप त्रिकोण कोणता BDC. बघा ADB आणि कोणता समरूप त्रिकोण कोणता, याला 3 नंबर नाव द्या आणि इथे काय म्हणा 3 वरून. कळलं का? 2 वरनं का 1 आणि 2 वरनं काय कळलं मला, 1 आणि 2 वर मला असं कळलं की हे 2 त्रिकोण जर एकमेकांना समरूप आहे, हे 2 त्रिकोण एकमेकांना समरूप आहे, दोघांमध्ये कोणती कॉमन गोष्ट आहे ABC आणि कोणता ABC. म्हणजे 100% ह्या ADB BDC आणि ABC हे तिघं बी काय समरूप आहे 1 आणि 2 वरनं. आणि 3 वरनं मला हे तिघं 1 आणि 2 वरनं मला समजलं की तिघं समरूप आहे, मग याला 3 म्हटलं मी आणि 3 वरून मला नंतर समजलं की तुमचा ADB आणि कोणता BDC हे दोन्ही बी काय असतील 100% समरूप असतील. लिहून घ्या तुम्ही.